माझा कानडा कैवारी सावळा हा माझा राजा गजरा झाला हरी उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू मरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरनीट वैकुंठी तो ऐसे नाही कवळ समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगरणीत पाणी मंडनं मंडनं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं च दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासिनो तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदा ललनुतं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरिजि ब्रह्मस्वरूपम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुचरण सरोज रज निज मनोहर सुधारी बरनो रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव हरे बोले प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं
वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र विंचुरी दळवी आणि या पुण्यक्षेत्र विंचूर दळवीच्या पुण्यभूमीमध्ये सुरू असलेला साधू संतांच्या भगवंताच्या अनंत कृपा आशीर्वादाने जागृत देवस्थान भगवान श्री हनुमंतरायांच्या अनंत कृपेने आणि परमपूज्य वैकुंठवासी श्री लक्ष्मणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ विंचूर दळवी यांच्या अथक परिश्रमाने कष्टाने सुरू असलेला हा सुंदर सोहळा या सुंदर सोहळ्याची आजची सांगतेचा दिवस अर्थात समारोपाचा दिवस अर्थात प्रसादाचा दिवस अर्थात काल्याचा दिवस या काल्याच्या प्रसंगाच्या निमित्ताने मी या ठिकाणी उपस्थित आहे। आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं आहे। कुंदन बाबा मी नेहमीच सांगतो आमंत्रण तसं गावाचंच आहे आमंत्रण गावाचंच आहे पण गाव आणि कीर्तनकार या दोघांची ओळख करून देणारा कोणीतरी दुवा लागतो आणि असा जो दुवा खरं तर तुमच्या सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या माध्यमातून माझ्या जीवनात आहे ते आपल्या गावावरती नितांत प्रेम करणारे आणि आपलं गाव त्यांच्यावरती नितांत प्रेम करतं। पखवाज मृदंग म्हटलं की नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे एक साथीचं वाजवणं म्हणजे पखवाज वाजवणं आणि साथीचं वाजवणं याच्यात फार मोठा फरक आहे आणि म्हणून असं जे साथीचं वाजवणं आहे ज्याला समर्पक वाजवणं म्हणतं गायकालाही गावं वाटावं असं वाजवणं कीर्तनकारालाही कीर्तन करावं वाटवणं आटपावं वाटवणं करावं वाटणं असं जे साथीचं गाणं आहे असे माझे जीवस्य जीवलग मित्र अनेक वर्षांपासून या परमार्थाचा संबंध आमचा ऋणानुबंध आमचा आहे असे वंदनीय श्री दिनेश दादा मोजाळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी खरं तर येण्याचा योग आहे। आपल्याही गावातील सप्ताह समितीतील अनेक मान्यवरांनी मला संपर्क करून या ठिकाणी येण्याचं मार्गदर्शन करत राहिले। वेळोवेळी कुठपर्यंत आलेत बाबा निघालेत की नाही बाबा या तारखेला यायचं आहे बरं का लक्षात राहू द्या तारीख असं सांगणारे आणि मार्गदर्शन करणारे सर्व सप्ताह समितीतील मान्यवर त्या सर्वांना विशेष धन्यवाद देतो। अत्यंत गोड आणि सुंदर नियोजन आपण या ठिकाणी केलं आहे। फार सुंदर आहे भव्य दिव्य असा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहात आणि या सोहळ्याच्या समारोपाचा खऱ्या अर्थाने दिवस माझ्याकडे दिला। मी खूप मोठा विचार केला कुंदन दादा मी असा विचार केला की इतका भव्य दिव्य सोहळा एवढ्या मोठ्या सोहळ्याचा समारोप करण्यासाठी खूप मोठा माणूस पाहिजे खूप मोठा वक्ता पाहिजे। तसा माझ्याकडे पाहू नका मी मोठाच आहे म्हणजे शरीराच्या बाबतीत बोलत नाहीये मी शरीराच्या बाबतीत बोलत नाहीये मी ज्ञानाच्या बाबतीत बोलतोय। एवढा मोठ्या सोहळ्याचा समारोप करण्यासाठी खूप मोठा वक्ता पाहिजे पण मी असा विचार केला मी फार मोठा वक्ता जरी नसेल तर मी खूप मोठ्या परंपरेतील एक दास कीर्तनकार आहे कारण योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची अत्यंत भव्य आणि दिव्य असणारी खूप मोठी परंपरा उभ्या महाराष्ट्रामध्ये आहे। त्या परंपरेचा मी दास आहे म्हणून या सेवेसाठी माझी नियुक्ती आपण मंडळींनी केली। आपल्या सर्वांचे विशेष आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो। या सेवेला अत्यंत गोड आणि सुंदर करणारी ही सर्व महाराष्ट्रातील नामवंत मंडळी खरं तर दिनेश दादा कुंदन महाराज ही माणसं 8-8 दिवस मिळणं आता 8-8 दिवसाचे दिवस राहिले नाही बरं का 2-2, 3-3 दिवसाची भेट त्याच्यानंतर पुन्हा दुसरं गाव अशी परिस्थिती आहे आणि अशाही अवस्थेमध्ये आपण मंडळींनी 8 दिवस त्यांना बांधून ठेवलं हे मला असं वाटतं दुसऱ्या कुठल्याच बंधनाने तुम्ही बांधू शकत नाही हे फक्त प्रेमाच्या बंधनाने बांधू शकता आणि म्हणून ही मंडळी इथे 8 दिवस आहे। आदरणीय महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज महाराष्ट्रभर ज्यांचं गाणं जे प्रेमपूर्वक गाणं आहे ज्या गाण्याने माणसाला वेळ लावावं शांत करावं समाधीस्थ करावं असं गाणं ज्यांचं आहे
गुरुवर्य पंढरीनाथ आरू गुरुजींच्या मागोमाग आपल्याला आरू गुरुजींची वेळोवेळी आठवण करून देणारे आदरणीय कुंदन दादा, एकदा जोरदार टाळी बाबांची वाटी वाजवा. फार सुंदर गाणं आहे, फार गोड गाणं आहे आणि त्यांना विशेष धन्यवाद आहे की ते या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहे. त्यांना विशेष धन्यवाद. त्यांना साथ करण्यासाठी आमच्या श्रीरामपूर तालुक्याचं वैभव, आमच्या तालुक्याचं रत्न आणि संगीत अलंकार हरिभक्तपरायण काशीनाथजी महाराज टेकाळे, फार गोड गाणं काशीनाथ महाराजांचं सुद्धा आहे आणि फार सुंदर आवाज त्यांचा आहे. एकदा जोरदार टाळी. त्यांनाही विशेष धन्यवाद. ते आवर्जून या ठिकाणी खऱ्या अर्थाने काल दिनेशदादांनी त्यांना फोन करून यायलाच सांगितलं, दुसऱ्या कार्यक्रमाला जाऊ नका, तिकडे जात होते, तिकडे कॅन्सल करायला लावलं आणि इकडं बोलून घेतलं त्यांनी. यावंच लागते आणि म्हणून त्यांना बोलून घेतलं. तेही त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनाही विशेष धन्यवाद. विनेकरी महाराज, इकडे सर्व मान्यवर टाळकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडे सर्व मान्यवर टाळकरी, माझ्या बालगोपाळांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या सर्व मान्यवरांना विशेष धन्यवाद. दोन वाघासारखे चोपदार या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. वाघासारखे, वाघ नाही बरं का, वाघासारखे, त्यांनाही विशेष धन्यवाद. त्यानंतर अत्यंत सुंदर अशी साऊंड सिस्टीम आपल्याला ज्यांनी 8 दिवस पुरवली, आपण मंडळी त्यांचा सन्मान सत्कार करणारच आहोत, परंतु आमचं ते आद्य कर्तव्य आहे. कारण कीर्तनकाराला आणि त्यातल्या त्यात गायक कीर्तनकाराला एखाद्या वेळी पाकिटात 1000-2000 कमी दिले तर चालतेत बुवा, म्हणजे आज लगेच देऊ नका असं नाही बरं, असं नाही चाललं, विनोदानं चाललंय आपला हा. पण साऊंड चांगला असावा लागतो आणि उभ्या महाराष्ट्रभर साऊंडच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं अग्रक्रमाला नाव लागतं ते सुनील भाऊ बडगे आणि अत्यंत गोड त्यांना म्हणजे परमेश्वराची देणगी आहे. जसं कुंदन दादाला आवाजाची देणगी आहे, जसं काशीनाथ महाराजांना आवाजाची देणगी आहे, जसं दिनेश दादाला पखवाज वाजवण्याची देणगी आहे, तसं साऊंड ऑपरेट करण्याची देणगी परमेश्वराने त्यांना दिलेली आहे बरं का. आणि म्हणून असं एक वेगळं व्यक्तिमत्व महाराष्ट्रभर ज्यांचा साऊंड, ज्यांची मिक्सरची ऑपरेटिंग अशी भव्य दिव्य आहे, त्यांना विशेष धन्यवाद. ते या ठिकाणी आहेत. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं कीर्तन वर्षानुवर्ष यूट्यूबवरती स्थित ठेवणारे या ठिकाणी संत स्मृती यूट्यूब चॅनलचे आमचे मित्र सुमित दादा उपस्थित आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. इकडे आदरणीय मराठी कीर्तन आणि फार प्रसिद्ध चॅनल आहे मराठी कीर्तन, आपण सर्वांना माहिती आहे. कीर्तनाची व्हिडिओची क्वालिटी, आवाजाची क्लॅरिटी या सगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असलेला चॅनल आहे मराठी कीर्तन. 4 लाख फॉलोअर्स, 4 लाख फॉलोअर्स आहेत. 4 लाख फॉलोअर्स करण्यासाठी फार वेळ लागतो आणि एवढे फॉलोअर्स, 4 लाख फॉलोअर्स म्हणजे त्यांचे 4 लाख समर्थक आहेत. आता ते 4 लाख फॉलोअर्स असलेलं कीर्तन चॅनल मराठी कीर्तन अत्यंत सुंदर असा यूट्यूब चॅनल आहे आणि हे कीर्तन तुम्हाला वर्षानुवर्ष विंचूर दळवीचं पाहायला मिळणार आहे. त्यासाठी एकदा दोघांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांना विशेष धन्यवाद. फार सुंदर आपण या ठिकाणी शूटिंग करत आहात. सर्व मान्यवरांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इथे अनेक मान्यवर उपस्थित आहे. आता सर्वांचा नावाचा परिचय माझा नाही आहे, म्हणून कोणाचा नामोल्लेख केला जाईल, कोणाचा नामोल्लेख राहील, म्हणून मायबापाचं अंतःकरण करून मला तुम्ही सर्व माफ कराल अशी भावना आपल्या सर्वांच्या चरणावरती व्यक्त करतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठाला विठाला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण कनकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंदे श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा काला प्रकरणातील 4 चरणाचा अत्यंत उत्तम गोड आहे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून काल्याचं महत्त्व प्रतिपादन करतात. आजचा प्रसादाचा दिवस आहे. आजचा दिवस जो आहे तो प्रसादाचा आहे. आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य आहे, गेल्या 8 दिवसामध्ये एखाद्या वेळी गायन ऐकणारा खुश झाला असेल, चिंतन ऐकणारा नाराज झाला असेल, चिंतन ऐकणारा खुश झाला असेल, विनोद ऐकणारा नाराज झाला असेल, विनोद ऐकणारा खुश झाला असेल, तर गायन आणि चिंतन ऐकणारा नाराज झाला असेल. पण आजच्या कीर्तनामध्ये कोणीच नाराज होणार नाही याची मला खात्री आहे, कारण आजचं कीर्तन आनंद देणार आहे. अर्थात मी गायक आहे, अर्थात मी चिंतन सांगणार आहे, अर्थात मी कुणीतरी फार काहीतरी सुंदर सांगणार आहे असं त्याचा अर्थ होत नाही, परंतु आजचं कीर्तनच असं आहे जे प्रत्येकाला आनंद देतो. पहा, जगामध्ये 3 पद्धतीचे माणसं वावरतात. कोणते कोणते? एक सत्वगुणी वावरतो, एक रजोगुणी वावरतो आणि एक तमोगुणी वावरतो. आजच्या कीर्तनातून सत्वगुण्यालाही आनंद आहे, आजच्या कीर्तनातून रजोगुण्यालाही आनंद आहे आणि आजच्या कीर्तनातून तमोगुण्यालाही आनंद आहे. तुम्ही म्हणाल कसं असं, तर त्याचं उत्तर सोपं आहे. सत्वगुण्याला आनंद आहे का? कारण आजचं कीर्तन संपलं की प्रसाद मिळणार आहे, म्हणून सत्वगुणी आनंदी आहे. आजच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला श्रवण करायला मिळणार आहे, म्हणून रजोगुणी आनंद आहे. पण आजचं कीर्तन संपल्यानंतर गेल्या 8 दिवसापासून चाललेली कटकट संपणार आहे,
म्हणून तमोगुणी सुद्धा आनंदीच आहे, आनंदीच आहेत ना माणसं. आनंद देणारं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. हा काला खूप महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय ओगाच नाही एवढ्या यातना सहन करायला तयार आहे. काला किती महत्वाचा आहे. हा काला या कीर्तनानंतरच होतो. या प्रसादाला, या जेवणाला काला असं कधी म्हटलं जातंय, या कीर्तनानंतर म्हटलं जातंय. कारण कीर्तनाने प्रसाद तयार होत असतो, लक्षात ठेवा. नाहीतर मग तुम्ही घरी फार सुंदर आमटी बनवली आणि बायकोने भाकरी बनवली आणि भाकर आणि आमटीचा गोड काला बनवला आणि काला बनवून रस्त्यावरती उभा राहिलात तुम्ही, माझ्याकडे लक्ष ठेवत राहा. रस्त्यावरती ताट घेऊन उभा राहिलात, येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणू लागला, दादा काला घेऊन जा. कुणीही धावत येईल, वा 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 आनंद आहे वा, भाग्य आमचं, जागेवरती काला मिळाला, जागेवरती प्रसाद मिळाला. कुठला हो प्रसाद? अहो प्रसाद नाही. मग बायकोने आमटी बनवली होती, भाकरी बनवल्या होत्या, मला वाटलं काला करावा आणि वाटावा. तो म्हणून तू खाय तुझा काला, नको वाटत बसू इकडं. का? मग तो काला नाही का? आहे ना. हा काला नाही का? आहे ना. त्या काल्याला काला म्हणत नाही, त्या काल्याला जेवण म्हणतात, या काल्याला काला म्हणतात, या काल्याला प्रसाद म्हणतात. कारण भगवत नामचिंतनाने तो प्रसाद होत असतो. काल्याला महत्त्व तितकं दिलं. कारण असं आहे, वारकरी संप्रदायाचा कुठलाही सोहळा समाप्त करण्यासाठी काल्याचं कीर्तन करावं लागतं. बारकावे नाही का? सप्ताहाचा समारोप काल्याचं कीर्तन, जसं सप्ताहाचा समारोप काल्याचं कीर्तन आहे, तशी साधनेची सांगता करण्यासाठी काल्याचं ज्ञान करून घेणं गरजेचं आहे. आणि जर साधनेची सांगता करायची असेल तर मला असं वाटतं जीवनाची सुद्धा सांगता करणं गरजेचं आहे. आणि जीवनाची सांगता होत असेल तर ती काल्याच्या अनुभवाने होते. म्हणून काला जीवनात महत्वाचा आहे. काले 3 प्रकारचे सांगितलेत आणि हे काले सगळ्यांना वाटता येत नाही. हे वाटण्याचे अधिकारी आहेत. कोण अधिकारी आहे? हे काला वाटण्याचा अधिकार आहे पहिला संतांना. एक काला वाटला भगवंताने, भानुदास गीती गात